नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय 15. नारद म्हणाले, हे प्रभो, मन, कर्म आणि भक्ती शुद्ध झाली, पण तरीही जीवनात सूक्ष्म स्तरावर अशांती का राहते? भगवान विष्णू म्हणाले, हे नारदा, माणूस मोठ्या पापाने नाही तर छोट्या शब्दांनी जास्त घायाळ होतो. कटुवाणी हृदय जखमी करते. उपहास अहंकार वाढवतो. नकारात्मक बोलणे मन दूषित करते. माघ मासात वाणीवर संयम ठेवणे हे एक गुप्त व्रत आहे. नारदा, कोणालाही वाईट विचार करायचे नसतात, पण ते विचार कर्माचे मूळ असतात. मत्सर, तक्रार, संशय, सतत तुलना हे सगळे अंतर्मनाला थकवतात. माघ मासात जाणीवपूर्वक शुद्ध विचार ठेवणे हे मोठ्या तपासारखे आहे. नारदा, परिस्थिती सारखीच असते, पण दृष्टिकोन बदलला की जीवन बदलते. तोच प्रसंग एकाला शिक्षा वाटते तर दुसऱ्याला शिक्षण वाटतं. माघ मास दृष्टिकोन शुद्ध करतो. म्हणूनच आता मी तुला एक कथा सांगतो, कटुवाणीमुळे तुटलेले नाते. नारदा, एक भक्त होता. तो पूजा, व्रत सर्व करत होता, पण त्याची वाणी खूप कडक होती. घरात सतत वाद होत. एकदा त्याने साधूला विचारले, माझी भक्ती असूनही घरात शांती का नाही? साधू म्हणाले, तुझ्या जिभेवर नाम आहे, पण तुझ्या शब्दात कृपा नाही. त्या वाक्याने तो बदलला. त्याने बोलण्याआधी थांबायला शिकलं. हळूहळू घरात शांती परत आली. भगवान म्हणाले, नारदा, वाणी, विचार आणि दृष्टिकोन शुद्ध झाले तर बाहेरचे जग आपोआपच शुद्ध वाटू लागते. म्हणूनच श्रोत्यांनो, बोलण्याआधी थांबा. समोरच्याचे विचार ओळखा. प्रत्येक प्रसंगातून शिकायला शिका. मोठी साधना नेहमी मोठ्या कृतीत नसते. ती असते शब्दात, विचारात आणि जीवन पाहण्याच्या दृष्टिकोनात. नारद म्हणाले, हे प्रभो, वाणी, विचार आणि दृष्टिकोन शुद्ध केला, पण तरीही जीवन विस्कळीत का वाटते? भगवान विष्णू म्हणाले, हे नारदा, मनुष्य पैसा जपतो, पण वेळ उधळतो. पैसा परत मिळतो, पण वेळ कधीच परत येत नाही. माघ मासात वेळेचा सदुपयोग करणे हेही एक मौन व्रत आहे. सगळी कामे महत्त्वाची नसतात आणि जे खरोखर महत्त्वाचे आहे ते बहुतेक वेळा मागे पडते. आरोग्य, कुटुंब, साधना, आत्मचिंतन यांना शेवटची जागा आणि व्यस्ततेला पहिली जागा. हेच जीवनाला थकवते. या संदर्भातील कायम व्यस्त असलेला भक्त याची मी तुला एक कथा सांगतो. नारदा, एक भक्त होता. तो म्हणायचा, माझ्याकडे वेळच नाही. पूजेनंतर, नामजपानंतर स्वतःसाठी वेळ. नंतर एकदा तो आजारी पडला. तेव्हा त्याला कळले, वेळ नव्हता की मी वेळ दिलाच नाही. तो हळूहळू बदलला. थोडा वेळ स्वतःसाठी, थोडा वेळ भगवंतासाठी आणि थोडा वेळ नात्यांसाठी ठेवू लागला. तेव्हा जीवन संतुलित झाले. भगवान म्हणाले, नारदा, शिस्त म्हणजे कडकपणा नाही. शिस्त म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणा. उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, खाण्याची वेळ, विचार करण्याची वेळ ही शिस्त मनाला आधार देते. नारदा, एक छोटी सवय दररोज 10 मिनिटे शांत बसणे. एक छोटी सवय दररोज मोबाईलपासून थोडा ब्रेक घेणे. एक छोटी सवय दररोज स्वतःला विचारणे, आज मी कशासाठी जगलो? हीच मोठ्या परिवर्तनाची बीजे आहेत. जो वेळेचा आदर करतो तो आत्म्याचा आदर करतो, कारण वेळ म्हणजे आयुष्याचे तुकडे. भक्तांनो, वेळ चोरू नका. वेळ घडवा, प्राधान्य ठरवा आणि शिस्तीला मित्र बनवा. भक्तांनो, वेळ योग्य वापरली तर जीवन आपोआप योग्य दिशेने जाईल. यावर नारद म्हणाले, हे प्रभो, बाहेरचे जग खूप मोठ्याने बोलते, म्हणून आतला आवाज ऐकूच येत नाही. यावर भगवान श्री विष्णू म्हणाले,
एकांत म्हणजे लोकांपासून पळणे नाही. एकांत म्हणजे स्वतःकडे परत येणे. जो स्वतःबरोबर बसू शकत नाही तो कोणासोबतही खऱ्या अर्थाने राहू शकत नाही. शब्दांनी जग थकते, मौनाने आत्मा विश्रांती घेतो. कधीकधी न बोलणे हाच सर्वात खोल संवाद असतो. नारदा एक मनुष्य होता. तो सतत बोलायचा, स्वतःशीही इतरांशीही. त्याचे मन कधीच शांत नव्हते. एकदा तो जंगलात गेला. 3 दिवस तो कोणाशीच बोलला नाही. तेव्हा त्याने पहिल्यांदाच स्वतःचा श्वास ऐकला, स्वतःचे विचार ऐकले आणि त्याला कळले, मी बाहेर इतका बोलत होतो की आतला आवाज दडपला गेला होता. भगवान म्हणाले, नारदा, दोष शोधायचे असतील तर जग पुरेसे आहे, पण परिवर्तन करायचे असेल तर आत पाहावे लागते. दररोज थोडा वेळ स्वतःच्या मनाशी प्रामाणिक संवाद. मी कसा आहे, मी कुठे अडकलो आहे, मी कुठे वाढतो आहे, हे बघणे म्हणजे माघ मासाची सूक्ष्म साधना. श्रोत्यांनो, माघ मासात दिवसातून थोडा वेळ एकांत, थोडा वेळ मौन आणि दिवसातून थोडा वेळ अंतर्मुक्ता, हे 3 मनाला मंदिर बनवतात. बाहेर समुद्र असू दे, आत सरोवर असले तर जीवन संतुलित राहते. भगवान म्हणाले, नारदा, जो मनाला ऐकायला शिकतो तो आत्म्यालाही ऐकायला शिकतो, आणि जो आत्म्याला ऐकतो तो चुकीच्या मार्गावर जाऊच शकत नाही. श्रोत्यांनो, एकांतात भीती नाही, एकांतात सत्य आहे. मौनात पोकळी नाही, मौनात परमेश्वर आहे. नारद म्हणाले, हे प्रभो, साधना सुरू करणे सोपे असते, पण ती टिकवणे कठीण असते. यावर भगवान श्री विष्णू म्हणाले, नारदा, स्थैर्य म्हणजे सर्व काही स्थिर असणे नाही. स्थैर्य म्हणजे सर्व काही बदलत असतानाही मन न ढळणे. जो प्रत्येक परिस्थितीत आपली ज्योत जपतो तोच खरा साधक. आजचा त्याग उद्याच्या प्रकाशासाठी असतो. जे क्षणभराचे सुख सोडू शकतात तेच दीर्घकाळचे शांतीसुख मिळवतात. नारदा, एक शेतकरी बी पेरतो. तो रोज झाड उपटून पाहत नाही. तो संयम ठेवतो आणि एक दिवस ते बी वटवृक्ष बनते. तसेच साधनेचे बी हळूहळू आत मोठे होते. मोठी साधना नेहमी मोठीच असते असे नाही. दररोजचा लहान दीप अंधारावर मोठा विजय मिळवतो. अतितपस्या मन तोडते, आळस आत्मा झोपवतो, मध्य मार्ग मन शुद्ध ठेवतो. परिपक्व भक्ती म्हणजे भावनांनी वाहून जाणे नाही, तर भावनांना भगवंताकडे वाहू देणे. भगवान म्हणाले, नारदा, जो या मार्गाने स्थिर राहतो त्याचे जीवन हळूहळू माझ्या स्पर्शाने रूपांतरित होते. श्रोत्यांनो, साधना म्हणजे क्षणिक उन्माद नाही. साधना म्हणजे आयुष्यभराची मैत्री. आज जपलेले स्थैर्य उद्या तुमची ओळख बनेल. आज केलेली साधना उद्या तुमचा स्वभाव बनेल. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.